पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल, पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल, पुण्यामध्ये आपल्या म्हाळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले कामं असतील, असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागे लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले, दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये ते वयोमानाप्रमाणे बऱ्याचदा आजारी असायचे आणि मध्ये माझा शेवटचा एक कार्यक्रम झाला तो जे गणेश फेस्टिवल मागे होतं, त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तेव्हा काही उल्लेख मी मागच्या गोष्टीचा करून दिलेला होता. त्यावेळेस मीराबाई आणि त्यांनी पण त्याच्याबद्दल मला बोललेल्या होत्या आणि काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझा कोणाचं काही चालत नाही. आज ज्यांनी बरेच काळ पुणे महानगरपालिकेवर, पुणे शहराच्या राजकारणावर, पुण्याच्या एकंदरीत विकासावर अनेक वर्ष काम केलं, अनेक वर्ष त्यांचा एक पगडा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. ती व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे. ती व्यक्तीच्या माझ्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.